श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज या स्वामी संदेशाला फक्त शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या जीवनात अपार धनसंपत्ती तुम्हाला प्राप्त होताना दिसेल. या संदेशाला फक्त शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या जीवनात मोठे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. कदाचित तुमचा या संदेशावर विश्वास बसत नसेल, पण जर एकदा का हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल तर तुम्हाला कळणारही नाही तुमच्या आयुष्यात सर्व काही कसं सुरळीत आणि योग्य व्हायला लागेल. हा संदेश फक्त 10 ते 15 मिनिटे ऐकल्याने तुमच्या जीवनात याचा खूप सकारात्मक प्रभाव पडेल. होय, तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्ही नक्की हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल. या संदेशाने तुमच्या जीवनात नक्कीच आनंदाची बातमी तुम्हाला काही काळात मिळू शकते. असेच रोज स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायचे असतील, रोज असेच सकारात्मक विचार तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घ्यायचे असतील, तर तुम्ही आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जो बेल आयकॉन आहे घंटी, त्याला तुम्ही एकदा जरूर दाबा आणि ऑलवर सेट करा. स्वामी सांगतात की तुमच्या आयुष्यात किती का अडचणी असू द्या, प्रत्येक अडचणीचा तुम्ही सामना करू शकता. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी जर चांगलं मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे अत्यंत चांगल्या प्रकारे करावे लागतील. बऱ्याच वेळेला अशा अडचणी येतात जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला फार मागे टाकतात, पण त्या अडचणींचा सामना करा आणि सतत पुढे जा. संकट समयी तुम्हाला साथ देणारे फक्त स्वामी आहेत. स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ नावाचा जप करत राहा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. आयुष्यात कधीही स्वामींनी तुमची साथ सोडली नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची मदत करतच असतात. होय, विश्वास ठेवा स्वामीवरती. तुमच्या जीवनात कोणी कितीही तुमचा तिरस्कार केला तरी तुम्ही चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीत निघणारा धूर एका भिंतीला काळं करू शकते, पण ते अख्ख्या आसमानाला म्हणजे आकाशाला काळं करूच शकत नाही, कारण तेवढं त्यात सामर्थ्यच नसतं. प्रत्येक व्यक्ती असाच असतो. कदाचित ते तुम्हाला वाईट बोलू शकतो, पण तुमचं वाईट कधीही करू शकत नाही. आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एक उपाय म्हणजे काहीही आपले नाही, काहीही आपले नव्हते आणि काहीही आपले कायमस्वरूपी राहणार नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बालाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडते, पण एक दिवस अशी गोष्ट राहते जे आयुष्यभर आपल्यासोबत असते, ते म्हणजे आपला चांगुलपणा. आपला स्वभाव हा नेहमी चांगला ठेवा, कारण आयुष्यभर तुमच्यासोबत राहणारा तो एक असा गुण आहे जो तुमच्या मरेपर्यंत तुमच्यासोबत असतो. तुमचा स्वभाव जर चांगला असेल तर देव नक्की तुमची साथ देईल. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नका. अशा लोकांकडे नेहमी लक्ष द्या. ते वाईट वेळेत तुमच्यासोबत होते आणि आता तुमची चांगली वेळ आणायला तुमची मदत करत आहेत. देव म्हणतो, मी तुझ्या सोबत आहे, काळजी करू नको. तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी जरी आल्या तरी मी तुझ्यासोबत आहे. होय, तुला विश्वास ठेवण्याची गरज आहे. श्रद्धा ठेव देवावरती. जर तू श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत असशील तर स्वामी तुला नक्की साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ, कठीण काळात देखील तुला मदतीचा हात स्वामी पाठवतील. या संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐका. टाळण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. स्वामी म्हणतात, या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. जो व्यक्ती आज 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं वेगवेगळं टाईप करेल त्याला येत्या 12 तासात आनंदाची वार्ता नक्की मिळेल. स्वामी बोलतात,
एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार? एक दिवस तो त्रास तुम्हालाही नक्की होईल, जो त्रास तुम्ही त्यांना चूक नसताना दिला असाल. लक्षात घ्या, त्रास हा आपण एखाद्याला दिला तर आपल्याला सुद्धा तो परत नक्की मिळतो. त्यामुळे इतरांशी नेहमी प्रेमाने वागा. जमेल तेवढे इतरांशी चांगले वागा. कारण एक गोष्ट आयुष्यात कायम लक्षात ठेवण्याची असते, ती म्हणजे आपला स्वभाव आपलं सर्व काही सांगून जातो. आपला स्वभाव जर चांगला असेल तर आपल्या आयुष्यात नेहमी आपल्याला अशी व्यक्ती मिळतात जी आपल्यासाठी अत्यंत चांगली आहेत. आणि जर स्वभावच खराब असेल तर नक्कीच अशाच व्यक्ती मिळतील जे नेहमी आपल्या वाईटासाठी सोबत असतात. स्वभाव चांगला म्हणजे प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते आणि स्वभाव वाईट तर प्रत्येक गोष्ट मनासारखी होणार असं शक्यच नाही. काळजी करू नका हा संदेश तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकाल तर हा तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचा संदेश ठरणार आहे. स्वामी बोलतात, मेरी हर खुशी का कारण, हर समस्या, हर दुख, हर समस्या में जो तुझे राहत मिलती है वो मैं हूँ. तू फक्त विश्वास ठेव स्वामी नामावर, कारण तुला फक्त स्वामीच साथ देणार आहेत. तुझा स्वामीवरती विश्वास आहे ना, मग काळजी कशाला करतो? काळजी न करता श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. स्वामी प्रत्येक वेळेला आपल्यासोबत उभे आहेत. आपल्यावर फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचाच विश्वास आहे. आपला जर श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास असेल तर आयुष्यात कितीही वाईट संकट का येईना, प्रत्येक संकटकाळी स्वामी आपल्याला नक्की साथ देतील. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा, आयुष्यात कितीही वाईट काळ येवो, कितीही संकट येवो तुम्हाला मागे ओढण्यासाठी, तरी पण तुम्ही नक्की आरामात पुढे जाऊ शकता. जर स्वामी नामावरती तुमचा विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नसेल. स्वामी अशक्यही शक्य करतात. जिद्द आणि स्वामीवरील विश्वास जर भक्कम असेल तर नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळायला लागतात. स्वामी म्हणतात, मी थेट तुमच्या सोबत आहे. अरे काळजी करू नका. आयुष्यात मी तुम्हाला नक्की अनुभव देत राहील माझे. तुमच्या आयुष्यात वाईट काळात तुमची साथ नक्की देत राहील मी. तुम्ही फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी नामावर, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर. कारण तुमच्या वाईट काळात देखील हेच काही गोष्टी तुम्हाला साथ देणार आहेत. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, आपल्याला मनात एवढं सांगायचं आहे की आपण काहीही केलं तरी हरणार नाही. फक्त प्रयत्न प्रामाणिक ठेवू, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. संकट किती का मोठं असेना, स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. त्यांनी आपली साथ कधी सोडली का नाही? त्यांनी आपल्याला कधी मागे येऊ दिलं का नाही? तर ते प्रत्येक वेळेला आपल्यासोबत उभे होते, आपली साथ देत होते आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करत होते. स्वामी तर सदैव आपल्यासोबत असतात. आपला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास हवा. अशक्य गोष्टी देखील स्वामी स्वतः शक्य करतील. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे तेव्हा होते जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती आपला विश्वास असतो. शक्यतो श्री स्वामी समर्थ या नामावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. कारण स्वामी नामावर जर आपला विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य गोष्टी असणाऱ्या देखील स्वामी सदैव शक्य करतात. स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या नात्यामध्ये गैरसमज वाढतो तेव्हा ती नात्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा, न की ते नातं तोडावं. आपण ही गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर याचा आपल्या आयुष्यात नेहमी सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. स्वामी बोलतात, अशक्य असं काहीही नाही. या जगात तर सर्व काही शक्य आहे. होय, विश्वास ठेव माझ्यावरती, विश्वास ठेव माझ्या श्री स्वामी समर्थ या नामवचनावरती. जर तू माझे नामस्मरण करशील तर आयुष्याच्या वाईट काळात देखील तुझी साथ द्यायला स्वामी सदैव तत्पर असतील. स्वामींनी कधीही तुझी साथ सोडली नाही
किंवा स्वामींनी तुझी साथ कधीही सोडली नाही. स्वामी एकटं तुला कधी सोडणार नाही. स्वामी प्रत्येक वेळेला स्वतः तुझ्या सोबत असतील. माझ्या प्रिय मुला, विश्वास ठेव श्री स्वामी नामावर, विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ महाराजांवर. कारण आयुष्यात जे संकटे आहेत त्यांना अशक्य देखील स्वामीच शक्य करतील. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघ. स्वामी बोलतात, मला टाळण्याचा प्रयत्न करू नको. हा संदेश तू मोजून 10 ते 15 मिनिटे शेवटपर्यंत ऐक. जर एकदा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्यासाठी ही फार मोठी संधी ठरणार आहे. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच आयुष्यात पुढे जातो. लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो त्यात आपल्याला यश मिळेल की नाही हे माहिती नसतं. पण त्या गोष्टीत आपण जर प्रयत्न चांगल्या प्रकारे करू तर आयुष्यात नक्की पुढे जाऊ शकतो. त्याप्रमाणे जर आपला विश्वास स्वतःवरती असेल, प्रयत्न योग्य दिशेला असतील तर आपल्याला देव देखील नक्की साथ देतो. लोक काय करतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. जर देवावरती विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगली होते. पण जर विश्वास तो स्वतःवरती असेल तर अशक्य देखील शक्य होते. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे आहे. देव कधीच तुमची साथ सोडणार नाही. जर देवावरती विश्वास असेल तर देव प्रत्येक वेळेला सोबत उभा असतो. संकटातूनी तारुणी स्वामी तुला देतील साथ. अनंत अपराध घालून पोटी धरतील तुझा हात. विश्वास ठेव, अरे स्वामी तर प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहेत. स्वामींनी तुझी साथ कधीच सोडली नाही. स्वामी प्रत्येक वेळेला तुझी मदत करत आहेत. वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा. स्वामी सांगतात, वेदा आणि वेदना यात खूप फरक आहे. वेद हा ग्रंथ मानला जातो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आपली गोष्ट आहे ती सदैव सोबत असायला हवी. म्हणजे इतरांची वेदना ह्या समजून घेता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतील. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या तरी स्वामी आपली साथ नक्की देत असतात. संकट समयी स्वामीच आपली साथ देतात आणि संकट जेव्हा आपल्या आयुष्यात खूप हावी होतं तेव्हा स्वामीच आपली मदत करतात. संकट किती का मोठं असे ना, स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. संकट समयी देखील स्वामी तुमची मदत करतात. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, स्वामी प्रत्येक संकट समयी तुमची साथ देत असतात. संकट काळात स्वामी सदैव तुमच्यासोबत उभे आहेत. आयुष्यात कितीही वाईट संकट येऊ द्या, कितीही असे संकट येऊ द्या जे तुम्हाला अडवतील, संकट कितीही मोठं का असेना, स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतील. प्रत्येक संकटात फक्त स्वामी तुमची साथ देतात. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, त्या संकटात फक्त स्वामी तुमची मदत करतात. बऱ्याच वेळेला स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे, फक्त तुझा माझ्यावरती विश्वास ठेवून बघ. जर तुमचा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देतील. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतील. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाहीत. स्वामींनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, स्वामी आपली साथ नक्की देत असतात. ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की स्वामी माझ्यासोबत आहेत, माझी साथ देत आहेत, तेव्हा श्री स्वामी समर्थ या नामाचा जरूर जप करा. त्याने स्वामी सदैव तुमच्यावर खुश असतील. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तो नक्की पुढे जातो. जो नाकारतो तो तिथल्या तिथेच असतो. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय तो म्हणजे दुसऱ्याचं जर भलं झालं तर ते पाहण्याची ताकद आपल्यात ठेवावी लागते.
जेथे जेथे मस्तक आपले झुकावे तेथे तेथे स्वामी समर्थ महाराज मिळावे. कोणताही नवस न करता पावणारा एकच देव आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. संकटे येतील आयुष्यात, त्या संकटांचा सामना करून पुढे जा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होणे अशक्यच आहे. संकट काळात फक्त स्वामी तुमची साथ देतील. कितीही संकटे असू द्या आयुष्यात, फक्त स्वामी तुमची मदत करतील. प्रत्येक संकटात स्वामी नक्की तुमची साथ देतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर. स्वामी नामाला अंत नाही. स्वामी कृपा प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असते. संकट समयी स्वामी आपल्या सोबत आहेत. वाईट काळात स्वामी आपल्या सोबत आहेत. आयुष्यात कितीही अडचण असू द्या, तेव्हा स्वामीच आपल्या सोबत आहेत. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, आयुष्यात जेव्हा जेव्हा संकटे येतील तेव्हा त्या संकटांचा सामना कर, कारण मी तेव्हा तुझ्यासोबत उभा असेल. तुला कळणारही नाही अशा परिस्थितीत तुझी साथ मी देणार आहे. स्वामी नामाचा जो जप करतो त्याच्या आयुष्यात संकट फार काळ राहतच नाही. संकट लवकरात लवकर त्याच्या आयुष्यातून निघून जातं. कधी स्वामींचं नाव घेऊन बघा, तुम्हाला स्वामी नक्की त्यांचे दर्शन देतील. जर तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवत असाल तर स्वामी नक्की त्यांचा अनुभव तुम्हाला देतील. प्रत्येक वेळेला स्वामींनी त्यांची साथ कधीच तुमच्यापासून दूर केली नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत सदैव असतात. त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. ज्याचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतात. संकट काळात मदत करणारे फक्त स्वामी. वाईट काळात साथ देणारे फक्त स्वामी. आयुष्यात अनंत संकटे असताना आपली मदत करणारे फक्त स्वामीच. आणि आयुष्याच्या प्रत्येक काळात आपली साथ देणारे फक्त स्वामीच असतात. स्वामी सदैव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक वाईट काळावर मी तुझी साथ देत आहे. काळजी करू नको. आयुष्यात येऊ दे संकटे अपार, प्रत्येक वेळेला तुझी साथ देणार आहे मी. जेव्हा तुला वाटतं की स्वामी माझ्यासोबत आहेत तेव्हा तू काळजी करत नाही. तसाच तुझा विषय असतो. म्हणजे तू काळजी चिंता करणे सर्व काही सोडून दे. तुझ्या वाईट काळात देखील मी तुझी साथ नक्की देणार आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघ. प्रत्येक संकट समयी तुझी मदत मी करत आहे आणि प्रत्येक वेळेला तुझी मदत मी करणार आहे. विश्वास ठेव स्वामी नामावर. प्रत्येक संकटात स्वामी तुझी मदत करत असतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुझी मदत करतात आणि त्यांनी प्रत्येक वेळेला तुझी मदत केली आहे. तुझा विश्वास नाही का स्वामीवरती? तुझा विश्वास आहे ना स्वामीवरती, मग काळजी कशाला करतो? स्वामी प्रत्येक वेळेला तुझी साथ नक्की देतील. स्वामी नामावर ज्याचा विश्वास असतो तेव्हा स्वामी त्याची साथ नक्की देतात. स्वामी बोलतात, अरे तू माझे नाम स्मरण करून तर बघ. तुझी साथ मी प्रत्येक वेळेला दिली आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुझी साथ मी सदैव देत आहे. तू फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघ. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नको, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्यालाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा असाच टेन्शन करणं सोड आणि एक नामस्मरण कर, म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. अरे तू मला तुझ्या देवाऱ्याचा आणून तर ठेवलं, पण तुझा विश्वास आणि मग्न हे तुझा माझ्यावरती नाही का? विश्वास ठेव स्वामी नामावरती. प्रत्येक वेळेला तुझी साथ स्वामी देत आहेत. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात. ती टळलेली संकटे म्हणजे गुरुकृपा. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणे म्हणजे गुरुकृपा. होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. मी जर तुम्हाला तुमचे खरे प्रेम किंवा खरी एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला ऐकणे अशक्य आहे अशी ऐकवली तर तुम्ही ऐकू शकाल का? लक्षात ठेवा, आज वाईट काळ आहे, उद्या चांगला येईल. वेळ तर आहे, एकदा निघून नक्की जाईल. वेळ बदलत असते. विश्वास ठेवा स्वामी नामावर.
स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. जर तुझे कर्म योग्य दिशेला असतील तर नक्की तुझी साथ मी देत असतो. मनात असलेल्या व्यक्तींचं बोलणं मनाला जास्त लागतं. भावना फार अद्यापी असली तरीही आपला विश्वास त्यांच्यावर असायला लागतो. संकट काळात मी तुझी साथ देत आहे. संकट हे कितीही मोठं का असू दे, तरी पण मी तुझी साथ सदैव देत राहणार आहे. जीवनात 2 वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तरीही ईश्वराचीच कृपा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळेल. विश्वास ठेवा, स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाही. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत नक्की करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर आपला विश्वास असेल तर वाईट काळात देखील स्वामी आपली साथ देतात. मनात समाधान असेल तर छोट्या छोट्या गोष्टींसुद्धा आपल्याला आनंद द्यायला सुरुवात करतात. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, परंतु ते जेव्हा आपल्याला सावरत गेलो तेव्हा दूर होत जातात. स्वामी सांगतात, अरे प्रत्येक वेळेला मी तुझ्या सोबत आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. वाईट काळ येऊ दे तुझ्या आयुष्यात, प्रत्येक वेळेला तुझी साथ मी स्वतः देणार आहे. गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांना असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात. भोळा भावडा स्वामी राया अक्कलकोटची भक्ती घेऊनी, कधी न रिकामा जाई. जो आला स्वामीदारी त्याला झोळी सुखाने भरून जाईल. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात. संयम ठेव, तुझा वेळ पण लवकर येणे. स्वामी सांगतात, माझ्याजवळ असणाऱ्या गोष्टी तुला नक्की मिळतात. चित्र ही हाताची कृती आहे, पण चरित्र ही मनाची आकृती आहे. आयुष्यात येणाऱ्या वाईट संकटात फक्त स्वामी तुझी साथ देत असतील. स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य स्वामी करत असतात. स्वामी सांगतात, काही गोष्ट आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. स्वामींची सेवा करून तर बघ. तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नाही आला तर बोल. प्रत्येक वेळेला स्वामी तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नक्की घेऊन येतील. प्रत्येक सकाळ म्हणजे भूतकाळात वल्ल्यातून बाहेर येऊन भविष्य सुंदर करण्याची सुवर्ण संधी होय. स्वामी बोलतात, मी तर प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. आयुष्यात जेव्हा अत्यंत वाईट संकटे होते तेव्हा देखील तुमची साथ मीच दिली. घमंड, अहंकार या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता राहणार नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता राहणार नाही त्या ठिकाणी यशसुद्धा राहणार नाही. वाईट काळात स्वामी फक्त तुझी मदत करतात. स्वामीवरती विश्वास ठेव, कधीही तुझी साथ स्वामी सोडत नाहीत. स्वामी बोलतात, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. संकटसमयी स्वामी तुझी साथ देतील. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. वाईट काळ, वाईट दुःख येतील आयुष्यात, पण त्यांचा सामना करून पुढे जा, कारण त्याशिवाय तुम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. संकट आयुष्यात असतं, त्यात तुम्हाला यश फक्त स्वामी देतील. स्वामी सांगतात, अरे मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. काळजी करू नको, विश्वास ठेव माझ्यावरती. मी कायम तुझी साथ देत आहे. बदल पटकन होतो, पण परिवर्तन व्हायला मात्र काळ जावा लागतो. प्रत्येक वेळेला मदत स्वामी तुला स्वतः करतात, पण ती मदत मिळायला मात्र काळ द्यावा लागतो. विश्वास ठेव स्वामी समर्थांवरती, कारण ते प्रत्येक वेळेला तुझी साथ नक्की देत आहेत. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. ज्यांना स्वामी समजले त्यांना निशंकचा खरा अर्थ समजला. संकटे तुझ्या आयुष्यात खूप येतील, पण तुझ्या आयुष्यात स्वामी तुझी साथ तेव्हाच देतील जेव्हा तुझी निर्णय शक्ती चांगली असेल. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. स्वामी बोलतात, अरे मी तुझ्या प्रत्येक वेळेला सोबत आहे.
तू काळजी कशाला करतो? वाईट काळात देखील तुझी साथ मी देत आहे. ते कर्मच आहेत जे तुझी साथ सदैव देतात. ते प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत असतात. समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण समोरच्या व्यक्तीचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगत राहणं तेवढीच अवघड आहे. मी सगळ्यांना खूप आवडतो, फक्त जेव्हा त्यांना माझी खूप गरज असेल. स्वामी बोलतात, आजकाल काही लोक आहेत जे फक्त माझे नामस्मरण त्यांना जेव्हा गरज पडेल तेव्हाच करतात. नाहीतर सर्व लोक फक्त मला कामापुरतं वापरतात. अरे आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. संयम ठेवून, थोडंसं सहन करून, भरपूर काही दुर्लक्ष करून. लक्षात ठेव, जर तुला तुझ्या आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर मेहनत तुला घ्यावी लागेल. मेहनतीशिवाय पर्याय नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुझी साथ देतात. फक्त तू मेहनत करून विश्वास ठेव स्वतःवरती. कारण तुझ्या मेहनतीलाच देव नक्की यश देईल आणि त्या मेहनतीनेच तू पुढे जाऊ शकशील. जर तुझा मेहनतीवर विश्वास असेल तर काळजी न करता प्रयत्न करत जा. स्वामी नक्की तुझी साथ देत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी वाईट काळात सोबत असतात. इतकं लांब जायचं आहे की सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रयत्न करत राहायचे आहे, कारण प्रयत्नाशिवाय यश आपल्याला मिळणार नाही. प्रयत्नातही परमेश्वर असतो. जिथे आपल्याला मृत्यूशी झुंज द्यावी लागते तिथे प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करावी लागते. दृष्टी जाईल जेथे जेथे स्वामी दिसतात तेथे तेथे. जो स्वामी नामावर विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक संकटात स्वामी नक्की साथ देतील. वाईट काळात आपली साथ फक्त स्वामी देतात. संकट काळात आपली साथ फक्त स्वामी देतात. आपल्या आयुष्यात कितीही अडथळा अडचणी येऊ द्या, आपली साथ ही फक्त स्वामी देत असतात. स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत. ते तर प्रत्येक वेळेला आपली मदत करण्यासाठी तत्पर असतात. आपल्यावर असते की आपण त्यांची मदत घेतो अथवा नाही घेत. प्रत्येक वाईट काळात स्वामी तुमच्या सोबत सदैव उभे आहेत. स्वामींनी तुमची साथ कधीच सोडली नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करत आहेत. स्वामी बोलतात, श्री स्वामी समर्थ म्हणजे असे नशीब जे भेटते पुण्याईने. श्री स्वामी समर्थ म्हणजे असे पुण्य ज्याने नशीब बदलते. स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होते. स्वतःच्या हातातून जेव्हा एखादा गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनात सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. एखाद्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल सन्मान असणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो दोष तुमचा नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्याइतपत त्यांचे औकात नसेल. समोरची व्यक्ती आपल्याला जेव्हा जास्त कारण सांगायला लागते तेव्हा आपण समजून जावं की यामागे काहीतरी कारण नक्की असेल. कोणीही पाहत नसताना आपण आपलं काम जबरदस्तीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. श्री स्वामी समर्थ बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. स्वतःची इच्छा पूर्ण न झाल्याने अस्वस्थ होणार असशील तर थांब. अरे काळजी कशाला करतोय? अस्वस्थ व्हायचं काय कारण आहे? मी प्रत्येक वेळेला तुझी मदत करत आहे ना. तुझ्या आयुष्यात येथील वाईट संकटे त्यात तुझी साथ देत आहे ना. काळजी करणे सोड तू, कारण मी प्रत्येक वेळेला तुझ्यासोबत उभा आहे ना. सूर्य छिपत आहे, अस्त होत आहे, लेकिन कोई उसे मैला नहीं कर सकता. तसंच तू काहीही कर, तुला कोणीच मागे ओढू शकत नाही जोपर्यंत तू स्वतःच ध्येय सोडून देणार नाही. एकदा की महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले की एक प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि याला स्वामी शक्ती सामोरे जाण्याचा विरोध केलेला प्रत्येक योजना नतमस्तक होते. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होते. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्याला नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणाला माहिती नसते. स्वामी सांगतात, प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते, नंतर विरोध होतो आणि शेवटी स्वीकार होतो. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो हे खूप महत्त्वाचे आहे, परंतु आपले कार्य आणि कर्म असे असावे की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रार्थनांवरती विश्वास ठेवावे.
स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ, स्वामी प्रत्येक वेळेला तुझी साथ देतील. आयुष्यात येथील अनंत संकटे, येथील अनंत अडचणी, प्रत्येक वेळेला स्वामी आपल्यासोबत उभे असतील. स्वामी म्हणतात, आम्ही सदैव तुझ्या सोबत आहो. काळजी करू नको, कारण तुझी मदत मी प्रत्येक वेळेला करत आहो. अहंकार नेहमी भुकेलेला असतो आणि याची सर्वात मोठी खुराक नाते असतात. अहंकाराने नातीच तुटतात. लक्षात ठेवा, अहंकाराने एकच गोष्ट होते. अहंकार तुमचे संपूर्ण नाती गोती कायम तोडून जात असतो. जर अहंकार असेल तुम्हाला अति, तर तुमची नाती कायम तुटून जातील. हे गोष्ट लक्षात ठेवा. वेगवेगळ्या मुखवट्यांचा आधार फक्त दुःखाला शोधावा लागतो. सुख, शांती, समाधान या स्वयंप्रकाशित गोष्टी असतात. काळजी न करता स्वतःवरती विश्वास ठेवा. कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईट होऊ नका, कारण थोड्या दिवसांनी ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो. त्यामुळे सगळ्यांसोबत प्रामाणिक राहा. जीवनात संकटे येतील, जातील, फक्त आपले कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश तुमच्या पाठीशी लोटांगण घातलेले आणि यश मिळालेले असते. स्वामी बोलतात, लक्षात ठेवा, विनयंत्राचा मार्ग पोटाकडून मेंदूकडे जातो. तशाच प्रकारे आपला जो स्वतःचा मार्ग आहे तो स्वतः निवडायचा असतो. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याचे भरलेले कान आणि वैर भागताच माणसाला अनेकदा हरवते. ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे त्याला सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे नक्की मिळते. जर आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळवायचे असेल तर आपल्याला त्यासाठी प्रयत्न नक्की करावे लागतील. दुसऱ्याची नजर उधार घेऊ नका, स्वतःच्या नजरेत ताकद ओळखा. त्याप्रमाणे आपली मते घाईघाईने मांडण्याची चूक करू नका. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुझी मदत मी करत आहे. हा खरा महत्त्वाचा अवयव आहे जो तू तुझ्या आयुष्यात महत्त्वाचा ठेवतो. स्वामी सांगतात, जर आयुष्यात येथील अनंत संकटे, तर आयुष्यात प्रत्येक वेळेला तुझ्या आयुष्यात खूप संकटांवरती विश्वास ठेवून तू प्रयत्न करू शकतो. संकट कितीही का मोठं असे ना, जर प्रयत्न करू शकतो तू तर सर्व काही करू शकतो. स्वतःवरती विश्वास ठेव आणि तुझे प्रयत्न नेहमी चांगले ठेव. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करायची असेल तर स्वामी नामावर विश्वास लागत असतो. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. आयुष्यात कितीही वाईट काळ येऊ दे, मी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत असतो. या जगात कायमस्वरूपी असं काही नाही. अगदी दुःख आणि सुखसुद्धा प्रत्येक वेळेला ते पलटून येत असते. स्वामी सांगतात, लोकांचे तुमच्याबद्दल मत काय आहे यापेक्षा तुमचे स्वतःचे मत तुमच्याबद्दल काय आहे हे नक्की लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी देत आहेत. खूप खुश राहणे हे आपल्या मनावर असते आणि त्यात यशस्वी होणे हे देखील आपल्या मनावर असते. आपल्या मनावर जर योग्य प्रकारे आपण विश्वास ठेवून काम केला तर यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. आयुष्याची व्याख्या खूप सोपी आहे. दोन गरजवंतांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. एखाद्यासाठी गरजेसाठी काम करतो तर एखादा तो गरज भागवण्यासाठी. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही कोणाला चांगले बोला, पण एकदा का त्याला चुकून तुम्ही वाईट बोलले तर तो तेच गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवेल. तुम्ही त्याला चांगले बोलले हे कधीही तो लक्षात ठेवणार नाही. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. कितीही संकटे येऊ दे आयुष्यात, त्यांना सामना करून पुढे जा. तुमची मदत मी सदैव करत आहे. तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल तर तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक काळात तुमची साथ मी स्वतः देत आहे. संकटे येऊ द्या कितीही, तुमची प्रत्येक संकटात साथ मी स्वतः देणार आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. संकटे येतील आयुष्यात, त्या संकटांचा सामना करून तर बघा. प्रत्येक संकटात तुमची साथ हे स्वामी नक्की देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करून तर बघा. वाईट काळ आहे, आज ना उद्याचा नक्की सरेल. स्वतःवरती आणि स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. संकट कितीही मोठं का असेना, स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात.
स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. काळजी करू नको. वाईट काळात तुझी साथ मी स्वतः देत आहे. तुझ्या आयुष्यात असतील अनंत संकटे, असतील तुझ्या आयुष्यात अनंत अडचणी, पण प्रत्येक वेळेला तुझी साथ मी स्वतः देत असतो. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवून तर बघा. संकटसमयी स्वामी तुमची साथ देतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ. स्वामी प्रत्येक वेळेला तुझी साथ सदैव देत असतात. आयुष्याच्या प्रत्येक संकटावर स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटसमयी स्वामी तुमची साथ नक्की देत असतात. संकट कितीही मोठं का असेना, स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक गोष्ट नक्की आपल्या मनाप्रमाणे करतात. स्वामी सांगतात, ध्यान देऊ नये. तुझ्या आयुष्यात येत्या काही काळात मोठा चमत्कार होणार आहे. हा चमत्कार तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तू जर स्वामीनामावर विश्वास ठेवत असशील तर तुला नक्की स्वामी प्रत्येक वेळेला साथ देत असतात. या संदेशाला आज टाळू नको. हा संदेश तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक वेळेला हा संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता आणि प्रत्येक संकटकाळी तुझा संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहे. अरे, तुझी साथ मी प्रत्येक वेळेला दिली आणि देत असतो. तू फक्त विश्वास ठेवून तर बघ. तुझा विश्वास असेल तर तुला काळजी करण्याची गरज कशाची आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक कठीण काळात तुझ्यासोबत मी आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघ. संकटसमयी आयुष्यात स्वामी फक्त आपली साथ देतात. स्वामी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वेळेला तुझी साथ मी देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुझी साथ मी स्वतः दिली आहे. संकटे तुला कधीही मागे ओढण्यासाठी येत नाही, पण संकटे तुला पुढे नेण्यासाठीच येत असतात. हे मात्र नक्की. संकट काळात तुला कितीही अडचणी येऊ दे, त्यांचा सामना करून पुढे जा. स्वामी तुला नक्की साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ. प्रत्येक वेळात स्वामी तुझी साथ नक्की देत असतील. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात तू माझ्या विश्वास ठेवून तर बघ. प्रत्येक संकटात तुला यश मी नक्की देईल. जर तुझा विश्वास माझ्यावरती असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला तुझी मदत मी स्वतः करत आहे. विश्वास ठेव श्री स्वामी समर्थांवरती. विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ नामावरती. आयुष्यात वाईट काळ कितीही येऊ दे, प्रत्येक वेळेला तुझी साथ मी स्वतः देणार आहे. संकटसमयी तुझी साथ द्यायला मी सदैव तयार आहे. आणि जेव्हा तुला वाटेल की तुझ्या आयुष्यात अशक्य अशा खूप गोष्टी आहेत, तेव्हा देखील तुझी मदत करायला मी तयार आहे. स्वामी सांगतात, ठोकर खाल्ल्याने माणूस काय मागे येत नसतो. माणूस पुढे तेव्हा जातो जेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवतो. कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली की माणूस वास्तवेच्या जगात येऊ लागतो. कल्पना करणे सोडा, आता आशा ठेवणे सोडा. फक्त एकच तुमचं ध्येय ठेवा की आता मला फक्त आणि फक्त प्रयत्न करायचे आहे. आणि तुमचे प्रयत्न हे सतत चालू ठेवा, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असे म्हणतात. जर तुमचे प्रयत्न योग्य दिशेला असतील तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी समर्थनामावर तुमचा विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज तुम्हाला नाही, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ मी सदैव देत आहे. तू फक्त विश्वास ठेव स्वामी नामावर. प्रत्येक संकटात तुझी साथ स्वामी स्वतः देत असतात. स्वामी बोलतात, प्रत्येक वेळेला तुझ्या आयुष्यात मी तुझी साथ देत आहे आणि तुझ्या आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी साथ मी देणार आहे. फक्त विश्वास ठेवून बघ तू स्वामी समर्थांवरती आणि श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती. आयुष्यात वाईट काळ नक्की येऊ दे, त्या वाईट काळात तुझी साथ मी स्वतः देणार आहे. संकटसमयी स्वामी आपल्यासोबत उभे असतात. आपला या गोष्टीवरती विश्वास असायला हवा. स्वामी आपली संकट काळातच मदत करत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ. संकट काळात स्वामी आपल्यासोबत असतात. स्वामी समर्थांवरती जर तुझा विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुझी साथ नक्की देतात.
संकटे आयुष्यात असतात, त्यांना कधी घाबरू नको. त्या संकटांचा सामना करून पुढे चाल. तुला तुझ्या आयुष्यात स्वामी नक्की यश देतील. स्वामींनी तुझ्या आयुष्यात तुझी साथ कधीही सोडली नाही. तुझा विश्वास स्वामीवरती ठेव. स्वामी प्रत्येक वेळेला तुझ्यासोबत तुझी साथ देत असतात. स्वामी बोलतात, माझ्या प्रिय मुला, वाईट काळात तुझी साथ देणारा मी आहे. अरे, तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक काळात तुझी साथ देणारा मीच आहे आणि तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी मदत करणारा देखील मीच आहे. विश्वास ठेव स्वामी नामावर. स्वामी नामाला अंत नाही. स्वामी कृपेवर विश्वास ठेव. स्वामी कृपा कधी संपणार नाही आणि तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक काळात तुझी साथ मी स्वतः देणार आहे. जर तुमचा स्वामी नामावरती भरवसा असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देत असतात. संकटसमयी स्वामी तुमची साथ देतात. वाईट काळात स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यात वाईट काळ येऊ द्या अथवा चांगला काळ येऊ द्या, मी सोबत आहे. फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवा. मी कधीच तुमची साथ सोडली नाही. आयुष्यात कितीही वाईट संकटे आली तुमच्या, तरी तुमची मदत मी सदैव करत राहणार आहे. वाईट काळात तुमची साथ देणारा मी आहे. वाईट संकटात तुझी मदत करणारा मी आहे. वाईट काळात आयुष्यात तुला प्रत्येक वेळेला साथ मी स्वतः देत असतो. संकटांचा सामना करून जो पुढे जाईल तो नक्की यशस्वी होईल. जो संकटांचा सामना करत असतो तो नेहमी प्रत्येक वेळेला आयुष्यात यशस्वी होतो. स्वामी सांगता, आयुष्यात सर्व गोष्टी तुझी मदत मी करणार आहे. जर तुला वाटत असेल की सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे व्हायचे असेल, तर आयुष्यात तुझ्यासाठी सर्व काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे आम्ही नक्की करू. प्रत्येक वेळेला तुझी साथ मी देत असतो. फक्त सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होऊन जाते. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुझी सर्व काही मी साथ देत असतो. फक्त सर्व काही आयुष्यात माझी साथ हवी असेल तर तू फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघ. सर्व काही मनाप्रमाणे व्हायला हवं असं नाही. प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणेच होतील असंही नाही. फक्त स्वतःवरती विश्वास असायला हवा. संकटसमयी स्वामीच तुमची साथ देतील. आयुष्याच्या वाईट काळात स्वामीच तुमची साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, स्वामीच तुम्हाला नक्की मदत करतील. येऊ द्या आयुष्यात कितीही संकटे, स्वामी प्रत्येक वेळेला साथ नक्की देतील तुमची. स्वामी म्हणतात, सर्व काही सोपं असतं. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणं सोपं असतं. स्वतःवरती जर विश्वास असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला वेळ लागत नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच व्हावी जर अशी वाटत असेल तर गोष्टीसाठी प्रयत्नसुद्धा करावे लागतात. कुठलीच गोष्ट अशी नाही जे आपल्या मनाप्रमाणे होत असते. फक्त स्वतःवरती विश्वास लागतो, मग गोष्टी मनाप्रमाणे होत असतात. स्वामी सांगतात, संकट काळात तुझी साथ मी स्वतः देत आहे. होय, विश्वास ठेव माझ्यावरती, माझ्या नामस्मरणावरती. आयुष्याच्या प्रत्येक काळात तुझी साथ मी सदैव देत आहे. संकट कितीही मोठं का असू दे, तुझी साथ मी सदैव देत असतो. वाईट काळात स्वामींनी तुझी साथ दिली आहे आणि प्रत्येक वेळेला तुझी साथ स्वामी देत असतात. विश्वास ठेव स्वामी नामावर, कारण स्वामी समर्थ प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. संकटसमयी स्वामींनी आपली साथ दिली. वाईट काळात स्वामी आपली नक्की साथ देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघ. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुझ्यासोबत आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवून तर बघा. तुमच्या वाईट काळात स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. त्यांनी तुमची साथ सदैव दिली आहे आणि स्वामी सांगतात, मी तुमची साथ सदैव देत असतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीत तुमची साथ मी देणार आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत असतो. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामी कृपेला अंत नाही. जेव्हा स्वामी आपली साथ देतात तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवायला हवा. आयुष्यात अशक्य असं काहीही राहणार नाही. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात.
फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. वाईट काळात आपली साथ देणारे स्वामी आणि वाईट काळात आपली मदत करणारे फक्त स्वामी. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला आपल्यासोबत आहेत, फक्त त्यांच्यावरती विश्वास आपला असायला हवा. आयुष्यात येऊ द्या संकट कितीही, प्रत्येक संकटात फक्त स्वामीच आपली साथ देतात. आणि जर स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट स्वामीच आपल्या मनाप्रमाणे करतात. स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हायला वेळ लागत नसतो, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास तर ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळात स्वामी आपली साथ देत असताना दिसतील. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात तुमच्यासोबत आहे मी, प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे मी. प्रत्येक संकटसमयी तुमची साथ मी देत असतो. काळजी करू नका, विश्वास ठेवून बघा, प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात तुमची साथ मी देणार आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा. संकटे कितीही मोठे का असेना, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. वाईट काळात फक्त स्वामी साथ देतील. संकटे कितीही मोठे असो, फक्त स्वामी तुमची साथ देत असतात. या गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. स्वामी सांगतात, अरे मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. तुमच्या आयुष्यात येथील अनंत संकटे, फक्त त्या संकटांचा सामना करण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक संकटांचा सामना करण्याची जिद्द स्वतःत असावी लागते. जेव्हा स्वतः जिद्द असते की आपण प्रत्येक संकटांचा सामना करू शकतो, तेव्हा अशक्य देखील शक्य होतं आपल्यासाठी. स्वामी सांगतात, सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतील. स्वामी समर्थांवरती ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला स्वामीच आपली साथ देतात आणि स्वामींनीच आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. स्वामी नामावर आपला विश्वास आहे, मग प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की घडतात. प्रत्येक वेळेला जे संकट आहे ते आपल्या मनाप्रमाणे असते, काही वेळेला मनाविरुद्ध असते, पण ते नक्की आपल्या मनाप्रमाणे होते जेव्हा आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असतो. आपल्याला शक्य असलेल्या गोष्टी आपल्याला शक्य करायच्या असतील, ज्या अशक्य आहेत त्या आपल्याला जर शक्य करायच्या असतील तर आपला स्वतःवरती विश्वास असायला हवा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, तुझ्या मनाप्रमाणे काही गोष्टी होत नसतील तरी तू माझ्यावरती विश्वास ठेवून बघ. प्रत्येक वेळेला तुझ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे मी करणार आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघ. तुझ्या कठीण काळात तुझी साथ फक्त स्वामीच देतात. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक काळात, ते वाईट काळ असो की कितीही मोठा कठीण काळ असू दे, तुझी प्रत्येक वेळेला साथ फक्त स्वामी देत असतात. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघ. संकट कितीही मोठं का असेना, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण तेच तुमच्यासोबत सदैव असतात. जर तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही.